नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग न्यूजनं आपण करणार आहोत. राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातल्या वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते संपन्न झालंय. त्यावेळेला अमित शहा यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. राज्यात ऑटो रिक्षावालं सरकार असून तीनही पक्षांची तोंड तीन दिशेला असल्याची टीका त्यांनी केलेली आहे. सत्तेच्या लोभापायी जनादेशाविरोधात महाराष्ट्रात सरकार तयार झालंय अशी टीका अमित शहांनी केली आहे. मुख्यमंत्री पदाबाबत आपण शिवसेनेला कोणतंही वचन दिलेलं नव्हतं, बंद खोलीत कोणतंही आश्वासन दिलेलं नव्हतं, आपण खुलेआम आश्वासन देतो असा टोला अमित शहांनी लगावलाय. तसंच सत्तेच्या मोहापायी बाळासाहेबांची स्वप्न शिवसेनेनं नदीत बुडवली अशी टीकाही त्यांनी केली आहे. प्रत्येक सभेत सेनेच्याही पोस्टरवर मोदींचा मोठा फोटो होता. तेव्हा आम्ही सगळे सांगत होतो फडणवीस मुख्यमंत्री बनणार, तेव्हा का विरोध केला नाही असा सवालही अमित शहा यांनी शिवसेनेला विचारलाय. शिवसेनेला कोणत्याही प्रकारचं आश्वासन दिलेलं नव्हतं, बंद खोलीत आम्ही आश्वासनं देत नाही, खुलेआम आम्ही आश्वासनं देतो असं अमित शहा म्हणालेत. हे तीन पक्षांचं सरकार ऑटो रिक्षावालं सरकार आहे, तीन पक्षांची तोंड तीन दिशांना आहेत अशी टीका अमित शहा यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेली आहे. सोबतच ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला यश मिळालं असा उल्लेख देखील अमित शहांनी केलाय. कोकणात जे चक्रीवादळ आलेलं होतं त्या वादळामुळे मोठं नुकसान झालं, मात्र मुख्यमंत्री पाहणी करायला आले का असा प्रश्न देखील अमित शहांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर सरकार साखर कारखान्यांना त्रास देत आहे अशी टीका देखील अमित शहा यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेली आहे. शिवसेनेला मुख्यमंत्री पदाबाबत कोणतंही आश्वासन दिलेलं नव्हतं, बंद खोलीत आम्ही आश्वासनं देत नाही, आम्ही खुलेआम आश्वासनं देतो, वचनं देतो असं अमित शहा यांनी म्हटलेलं आहे. सत्तेच्या लोभापायी हे सरकार राज्यात अस्तित्वात आलंय, मात्र या महाविकास आघाडी सरकारमधले तीन पक्ष तीन वेगवेगळ्या दिशांना तोंड करून आहेत. हे ऑटो रिक्षावालं सरकार आहे असं अमित शहा यांनी म्हटलेलं आहे. अमित शहा नेमकं काय म्हणाले पाहूया. हमें कमरे में वादा दिया और मैंने वादा दिया था मैं कभी कुछ कमरे में नहीं करता, डंके की चोट पर सार्वजनिक रूप से करता. कभी मैंने कमरे की पॉलिटिक्स नहीं की. मैं जनता के बीच में रहने वाला व्यक्ति हूं और नहीं डरता किसी से. जो होता है वो सबके बीच में धड़ल्ले के साथ में बोलता हूं. और मैं फिर से कहने आया हूं कि ऐसा कोई वादा नहीं किया था. चलो मान लो वादा किया था, तो उद्धव जी आपकी सभी प्रत्याशियों के बैनर पर आपसे 2.5 गुना बड़ा फोटो नरेंद्र मोदी का लटका कर आप प्रचार करते थे. मोदी जी के नाम पर वोट मांगते थे. मेरे साथ आपकी रैली हुई, मोदी जी के साथ आपकी रैली हुई. हर जगह हमने कहा कि एनडीए की सरकार बनाइए, देवेंद्र फडणवीस हमारे नेता है, वो मुख्यमंत्री बनेंगे. क्यों नहीं बोले भैया, उस वक्त क्यों नहीं बोले? परंतु मित्रों, ना कोई ऐसा वादा था, न ऐसी बात हुई थी. सत्ता के मोह के अंदर बाला साहब ठाकरे के सारे सिद्धांतों को तापी नदी में डालकर ये सत्ता पर बैठ गए. तर आपण बघितलं अमित शहा यांनी जबरदस्त टीका शिवसेनेवर केलेली आहे आणि सोबतच नारायण राणेंचं तोंड भरून कौतुक देखील केलेलं आहे. पण शिवसेनेवर जी टीका त्यांनी केलेली आहे त्या टीकेसंदर्भातली प्रतिक्रिया आपण आता जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आहेत फोन लाईनवरनं. सावंत साहेब, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. पवित्र जनादेश धुडकावून हे सरकार बनवलंय असं अमित शहा म्हणालेले आहेत आणि बंद खोलीमध्ये कोणत्याही प्रकारचं आश्वासन शिवसेनेला दिलेलं नव्हतं असा पुन्हा एकदा उल्लेख अमित शहांनी केलाय. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. अरविंद सावंत यांच्याशी आपला संपर्क तुटलाय. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र या
सिंधुदुर्गामधल्या सभेदरम्यान अमित शहांनी जी टीका शिवसेनेवर केलेली आहे त्या संदर्भातली अधिक अपडेट, अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विवेक, शिवसेनेला कोणत्याही प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्री पदासाठीचं दिलेलं नव्हतं असं अमित शहा म्हणतायत। बंद खोलीत आम्ही आश्वासनं देत नाही, खुलेआम वचनं देतो असंही ते म्हणालेत। विवेक, काय सांगता येईल याबद्दल? सातत्यानं शिवसेनेतर्फे आणि उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की शिवसेनेला आश्वासन देण्यात आलं होतं की अर्धा वेळ शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल आणि अर्धा वेळ भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री असेल। मात्र आता ज्यांच्याशी चर्चा झाली त्या अमित शहा यांनी स्वतः खुलासा केलेला आहे की बंद खोलीमध्ये कुठलीही चर्चा झालेली नव्हती। आम्ही जे काय राजकारण करायचं ते छाती ठोकपणे करतो आणि आम्ही कुठलंही वचन दिलेलं नव्हतं। प्रसाद लाड आहेत आपल्यासोबत, भारतीय जनता पक्षाचे आमदार। प्रसादजी, शिवसेनेच्या उमेदवारांच्या बॅनर्सवर मोदींचा फोटो, फडणवीस मुख्यमंत्री होणार हे जाहीर होतं। असं असताना देखील शिवसेनेकडून दावा करण्यात येतो की अमित शहांनी त्यांना वचन दिलं होतं की अर्धा वेळ म्हणजे 2.5 वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल। अमित शहा म्हणतात अशी चर्चा झाली नाही, जे काय आम्ही राजकारण करतो ते छाती ठोकपणे करतो। कसं बघता याच्याकडे? सत्य परिस्थिती आज 1 वर्षानंतर सन्माननीय अमित शहानी स्वतःच्या तोंडाने सांगितली। त्यांनी एक गोष्ट फार स्पष्टपणे सांगितली की आम्ही छाती ठोकपणे राजकारण करतो, बंद खोलीमध्ये राजकारण करत नाही आणि आमचं राजकारण हे सिद्धांताचं राजकारण असतं। सिद्धांत विकून राजकारण करण्याचा धंदा आमचा नाही, हा धंदा शिवसेनेचा आहे। ह्या 2 शब्दांमध्ये जे काही त्यांना बोलायचं होतं ते त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे। याचा अर्थ काय आहे? पण उद्धव ठाकरे स्वतः, संजय राऊत हे सातत्याने सांगायचं की मुख्यमंत्री आमचाच असेल, 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद हे अमित शहांचं होतं। शिवसेनेच्या त्यावेळेच्या दाव्याबद्दल काय म्हणाल? सिद्धांत विकून केलेलं राजकारण आहे, सत्तेसाठी केलेली लाचारी आहे। सत्तेच्या पलीकडे यांना काही नाही आणि सत्तेसाठीच यांनी हे केलं, हे या अमितभाईंच्या आजच्या वक्तव्यातून सिद्ध झालं। तुम्हाला असं वाटतं की उशिरा का होईना पण पुरेसं उत्तर शिवसेनेला मिळालेलं आहे? पुरेसं नाही, जास्तच पुरेसं मिळालेलं आहे। त्यामुळे जोर का झटका धीरे से लगे, आजचा तो प्रकार होता जो अमितभाईंनी जो सांगितला तो स्पष्टपणे सांगितला आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी, एवढ्या मोठ्या माणसांनी अशा प्रकारे स्पष्टपणे जाहीर सभेत बोलणं म्हणजे हे खरोखरच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि याचा विचार स्वतः शिवसेनेने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी करावा। अगदी तर होते प्रसाद लाड, त्यांनी सांगितलं की अमित शहा यांनी जोर का झटका धीरे से लगे अशा पद्धतीने शिवसेनेचा दावा हा खोडून विवेक, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा। अरविंद सावंत आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा, शिवसेनेचे खासदार फोन लाईनवरनं। सावंत साहेब, आपण बघतो अमित शहा आता पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका करताना म्हणतायत की शिवसेनेला कोणत्याही प्रकारचं आश्वासन दिलेलं नव्हतं, बंद खोलीत आम्ही आश्वासनं देत नाही, खुलेआम वचनं देतो। काय नेमकी याबद्दलची आपली पहिली प्रतिक्रिया? मला वाटतं पहिल्यांदा त्यांचीच घेतलेली पत्रकार परिषद दाखवा आणि त्याच दिवशी त्या क्षणी ते मातोश्रीतून निघाल्यानंतर उद्धवजींचं भाषण आहे तिथे जमलेल्या सैनिकांसमोर केलेलं ते दाखवा। म्हणजे आणि खरं कोण बोलतं। दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना 1.25 वर्ष लागलं हे सांगायला की मी असं आश्वासन दिलं नव्हतं। मग दिलं नव्हतं जसे ते प्रश्न विचारतात तसा आमचा प्रश्न आहे, मग तुम्ही निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात फिरकलात का नाही? हरियाणासारखं छोटं राष्ट्र तुम्हाला, राज्य तुम्हाला मोठं वाटलं, यातच तुमचा दांभिकपणा आणि तुम्ही केलेल्या शब्द फिरवणं हे दिसून आलेलं आहे आणि ते आता किती जारवाजारव केली। मुनसे गई व हौसे नाही आती। 1.25 वर्षानंतर केलेलं वक्तव्य हे काय कसं असू शकतं हे समाज, महाराष्ट्र पुरेपूर ओळखतो। सावंतसाहेब, पण सिद्धांतांसाठी शिवसेना एक प्रकारचं सिद्धांत आणि भाजपचा काय संबंध आहे तो एकदाच, आणि भाजपसोबत राहिलं तरच हिंदुत्व आणि भाजपसोबत राहिलं तर हिंदुत्व नाही असा ठेका त्यांना त्यांच्याकडे दिलाय का कोणी? भारतीय जनता पक्ष म्हणाल तेच हिंदुत्व नाही, पण बाकीचे हिंदुत्व नाही। आणि म्हणून मुख्यमंत्री महाविकास आघाडीतून निवडून आल्यानंतर पहिले अयोध्येला गेले, हे लक्षात घ्या। नाही, पण सावंतसाहेब, बंद खोलीत आश्वासनं देत नाही हे एक प्रकारचं ते म्हणतायत, पण दुसरीकडे हे म्हणतायत की सत्तेच्या लोभापायी शिवसेनेनं सरकार बनवलं आणि सत्तेसाठी सिद्धांत विसरली शिवसेना। म्हणजे हे थेट आणि गंभीर आरोप आहेत असं वाटत नाही? अजिबात वाटत नाही आम्हाला, दखल घेण्यापात्र पण नाही ते। कारण मग म्हणूनच सांगितलं तुम्हाला मी, सिद्धांत सोडला असतं तर हिंदुत्व सोडलं नसतं आणि हिंदुत्व होतं म्हणून ताबडतोब उद्धवजी अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला गेले ते, हे विसरू नका। आणि जेव्हा जेव्हा भूमिका येते तेव्हा ठाम भूमिका घेतो। अगदी काल परवाचा एल्गार बसत असेल तिथे ठाम भूमिका घेतली शिवसेनेनं। मी स्वतः माझं भाषण वक्तव्य दिले तेही पाहतो मी। आम्ही आमचं सोडलेलं आणि तुमच्या बरोबर राहिलं तरच हिंदुत्व, हा जो दुराग्रहीपणा आहे ना, नाही तर तुम्ही देशद्रोही।
हा. हे त्यांचं सध्या तेवढंच एक भांडवल असतं. शब्दात पाळता तुम्ही बर 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 50%वरच्या शब्दावर सुद्धा त्यांचीच पत्रकार परिषद आहे आणि निवडणुकीनंतर आम्ही देईल ती खाती एवढीच देऊ तेवढीच देणार नाही, हे देणार नाही, ते देणार नाही. मग कोण बोललं? हे आम्ही बोललो का तुम्ही बोललात? दाखवा ना तुम्ही पण. आता तुम्हा माध्यमानं पण माझं आव्हान आहे. हिंमत असेल तर ती देवेंद्र फडणवीसांची बाजूला स्वतः अमित शहा बसलेले आहेत ती आणि ते तिथं बसले त्यांच्या समोर महाराष्ट्राचे त्यांचे भाजपचे तत्कालीन अध्यक्ष बसलेले आहेत. त्यांच्या समोर ती पत्रकार परिषद घेतलेली. ती पत्रकार परिषद तुम्ही आता सुद्धा पुन्हा दाखवा त्यांना. हा मुद्दा कळला सावंत काय विचारांचा विचार करता हो? ज्यांच्या कार्यक्रमाला आलात ना ते किती वेळा घसरण्यासारखे रंग बदलले ते पहा. हा ते कुठले विचारांचे भोगते आहेत? बिलकुल ते सत्तेच्या भोगतेपायी तुमच्या भीतीपायी आले ना. हा 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 ते तुमच्यात का आले याचं उत्तर घ्या, मग कळेल किती ठिकाणी पक्ष बदलला, का बदलला. बिलकुल बिलकुल सावंत साहेब खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घ्यायची वेळ झाली आहे, लगेच परत येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.